छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने कोणी झालेला हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये शिवरायांचं बालपण दिलेलं आहे आणि जिजाऊंचं वास्तव्य राहिलेलं आहे. थोड्या भूमीला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि पश्चिम भागामधून संपूर्ण ट्रायबलचा जो एरिया आहे आदिवासी, त्या आदिवासी विभागाची एक जुनी संस्कृती अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ती वास्तव्याला आहे आणि या सर्वांसाठी जो कायदा केला दिल्लीने तो आहे पैसा. जंगल वाचलं पाहिजे, आदिवासीची संस्कृती वाचली पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याने ट्रायबलचे सुद्धा एक वेगळं बजेट तयार केलं आणि या सगळ्यांचा विचार करता आज एक शिवभूमीचा तरुण शासनाच्या एका विधायकाच्या विरोधामध्ये आंदोलनाला बसलेला आहे. माझा मित्र सुभाष शहाजी वाजवे, त्याच्या हातामध्ये जेव्हा पत्र लागलं, जे डिस्प्ले झालं 21/8 जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि प्रशासकीय माध्यमातून अनेक असलेल्या अधिकाऱ्यांकडून जनसुनावणी होणार आहे आणि या जनसुनावणीच्या अगोदरच ही जनसुनावणी होता कामा नये म्हणून त्यांनी हे 9 ऑगस्ट म्हणजे क्रांतीच्या दिवशी हे महत्वाचं आंदोलनाचं पाऊल त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी आणि आपल्या न्याय हक्कासाठी उचललेला आहे. माझ्या अगोदरचे बरेचसे काही लोक या ठिकाणी आपला पाठिंबा व्यक्त करून गेले, पण त्या पाठिंबाच्या बाबतीमध्ये थोडी माझी हरकत अशी का त्यांनी त्याच्यामध्ये थोडा ड्रामा केला, नाटक केलं आणि आता त्याचा स्वभाव झालेला आहे. स्वभाव काही लोक इथं आले म्हटले की यांनी पैसे घेतले, त्यांनी पैसे घेतले, इकडून काय आले, त्यांचं काय ठरलंय, बदनामी तालुक्याचे करायचं कारण आहे. आणि या लोकांना मूर्ख माणसं समजतो, ज्यांना तालुक्याचा, शिवरायांच्या जमिनीचा, धर्माचा बिलकुल आदर नाही. वास्तविक आपला तालुका हा विचारवंतांचा तालुका आहे. आपल्या तालुक्याचा वर्चस्व आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश, त्या महाराष्ट्रामध्ये गड किती गड किल्ले, रायगड आहे, राजधानीचा किल्ला नाही का, किती किल्ले आहेत, जवळजवळ 400 पेक्षा अधिकचे किल्ले महाराष्ट्रात आहे. मग बाकीच्या किल्ल्यांना का नाही गेले? शिवनेरीला का आले? शिवनेरी हे जन्माचं ठिकाण आहे आणि अशा तालुक्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त असताना आई शिवाई देवीचा आशीर्वाद असताना हल्लीच्या राजकारणी लोकांनी बोलखेळ मांडलाय, पण त्याची मॅच्युरिटी नाही. मला असं वाटतं की अजून ते मॅच्युअर झालेले नाही सगळे मंडळी. तो दुसरा एक आहे आदिवासी भागात येतात, काय तुला करावं, विदूषकासारखं वागणं झाले सर्वांचं. आणि आमचं मला काय होतं, तोंड आपल्याला जागा राहिलेल्या तालुक्याच्या बाहेर लोक हसतात आम्हाला. लोक म्हणतात काय मंडळी ती काय, आज काय संकट आलंय, आज आदिवासी बांधवांवर जे संकट आलंय त्या संकटाचा हे जुने सामना करता सोडला. पुरावे माझ्याकडे येणार आहे. कुठून येणार? जपानवरून, अमेरिकेवरून, रशियावरून. नाही, कुठून नाही पुरावे तुम्हाला. पुराव्याच्या नावाने शिंगा आणि नाहक कारण नसणाऱ्या लोकांच्या मनामध्ये धाक, भीती, संशय, कल्लोळ काय चाललंय आहे सर्व तालुक्यात. आणि मी लोकमंत्री बसतोय त्याला एकदा तरी माझी चर्चा करायला या, समन्वय केला पाहिजे. आपण तालुक्याची इज्जत आहे ना, आपली तालुक्याची इज्जत अशी वेशला टाकू नका. मेहरबानी करून तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने आणि तुमच्या लोकांनी खूप सारं केले या तालुक्यासाठी. त्यामुळे हे आधारीचं जे संकट आहे हे 2022 ला खरं वास्तविक त्याची निविदा निघाली. आता काही लोकांनी आकड्याची तारीख कोण काय तो विषय नाही. 2022 ला तुम्ही आमदार
चला तुम्हाला हे जर माहीत झालं होतं मग तुम्ही त्याच्यावर एखादा विरोधाचा पत्र जर लेखी लिहिला असेल शासनाला साधं लेखी त्यावेळेच ते तुम्ही दाखवा ना जनतेला. जसं मला कळालं आता मागच्या काही आठवड्यामध्ये ही नोटीस ज्यावेळेला बाहेर पडली तर मी लगेच तातडीने विरोधाचं पत्र पाठवलं. शासनाचा त्याच्यावर सही शिक्का घेतला आणि त्यांना तालुक्याचा आमदार म्हणून वॉर्निंग केली की हे तुम्हाला बिलकुल आमच्या लोकांना तुम्ही कुठली गोष्ट न सांगता कायद्याचा बिघड करून संविधान आणि घटनेचा अनादर करून तुम्हाला या गोष्टी करता येणार. माझ्या आधी सापडलेले जे प्रस्तावित योग्य आहे. वास्तविक हा जो पेसा अंतर्गत कायदा आहे याच्यामध्ये कुठलीच गोष्ट तुम्हाला घेऊन जाता येत नाही खाली ना नवीन काय करताय नवीन काहीच करू शकत नाही. पण हे सगळे नियम धाब्यावर बसवून मनमानी दरबार होत असेल तर तो तितका सोपा नाही. आता काही लोक म्हणतात की आम्ही पण तगडे थोडं आधी करतात ही काय भाषा झाली तुमच्या लोकांची. होत मच्छर मारला का आपण त्याच्या आयुष्यात सिंगल मच्छर कधी मारला का तुमच्या जिंदगीत तुम्ही. दुसरं सवर्ण लोकप्रियतेसाठी माईक हातात घ्यायचा यायचं याची कॉपी घ्यायची आणि याच्या हा निवडणुकीच्या काळामध्ये याच्या गाडीवर दगडफेक झाली याला मारायला लोक पाठवली म्हणजे जीव घरा हल्ला झाला. म्हणजे आता काय फार काय काय 1 वर्षाची गोष्ट ही तुम्ही वागले कशी सगळे मंडळी आणि आज करताय काय नाटक. मला हे नाटक जमत नाही. माणसाने कसं आळशासारखं पारदर्शक असं जे खरं आहे तसं वागावं आणि ही ड्रामा करणारी मंडळी मी माझ्या 20 वर्षात संपलेली माझी सगळी आता भले त्याच्या नागातली संपले ते हे सुद्धा संकल्पना समज जरा आत्मपरीक्षण करावं जनतेमध्ये आपण किती आहोत. त्यामुळे बिलकुलही राजकारण न करता माझी विनंती आहे उद्याच्या 14 तारखेला शासनाला मी अपॉइंट केलेलं आहे. मीटिंगद्वारे पत्र पाठवले माझं एक पत्र लेखी पाठवलं मीटिंगचं की तालुक्याचा आमदार या नावाने या नात्याने अध्यक्ष मी म्हणून आपण सर्व असलेले शासकीय यंत्रणा आपण यावं आपलं स्वागत आहे आणि आम्हाला जरा समजून सांगा हे काय आहे आणि मग त्याच्यानंतर आमची काही त्याच्यावर सगळ्या चर्चा ऐकून येतात तर आमचा एक निर्णय होईल आणि तो सामूहिक निर्णय तुम्ही शासनाला कळवा ना. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही सीएम मुख्यमंत्र्यांना कळवा दिल्ली शहरांना कळवा. आम्हाला आंदोलन ठेवून तुम्ही असं वागणं हे योग्य राहणार नाही. हा तरुण आमचा सुरज भाऊ आज 4 दिवस लढतोय त्याचं एकमेव कारण आहे की तालुक्याप्रती असलेलं प्रेम जे सर्वसामान्यांच्या माणसामध्ये खतखत आहे ते प्रेम बोलतो मुलगा आज या व्यवस्थेसाठी लढतोय आणि मला असं वाटतं की प्रामाणिकपणा समाज व्यवस्थेमध्ये फार मोठा आहे. मुठभर लोक सोडली ना त्या मुठभर लोकांना मी समजतो की ही सगळी गँग आहे मर्यादा गँग ही एकत्र करते येते ड्रामा करते नाटक करते कोणाला चांगलं म्हणते कधी मला वाईट म्हणते. पण मी तुम्हाला सांगतो तालुक्याची जनता माझी फार चांगली आहे हुशार आहे आणि प्रामाणिक सुद्धा तेवढीच आहे आणि मला तो प्रामाणिकपणाचा अनुभव वेळोवेळी आलेला या माझ्या जनतेला. ज्या वेळेला एक आवाज दिला जाईल ना त्यावेळेला एकात्मतेच्या झेंडाखाली मी आज तुम्हाला शब्द देतो माझा किती विश्वास जनतेवर ज्या दिवशी या प्रकल्पाला आमचा उद्याच्या पिढीनंतर विरोध होईल ना त्या दिवशी तालुका बंद होऊन 4 लाख लोक एका रस्त्यावर असतील. 4 लाख हा माझा विश्वास माझा जनतेच्या प्रती असलेला विश्वास आणि मला खात्री असते की अशा वेळेला ज्या वेळेला मित्राची लढाई लढली जाते त्यावेळेला आम्ही एकात्मतेच्या झेंड्याखाली असतो सगळी मंडळी. बिबट्याच्या बाबतीत आंदोलन झालं अख्खा तालुका एकवटला होता अमरभाऊ सगळं एकवटला लहान थोर मोठे महिला तरुण ज्येष्ठ सगळे आले आणि ती लढाई लढली आणि ती जिंकली पण आपण. निवड सापडीचं काम चालू होते तो रेस्क्यू सेंटरचं काम चालू होते. बिबट्याचं आता मोठं संकट मोठ्या प्रमाणात आता कमी झालं 10% कमी झालं. छोट्या छोट्या लोकांच्या अडचणीवर लक्ष असतं आपल्या सर्वांचं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी उद्याच्या 14 तारखेला आणि हे जे सगळे आहेत ना लोक सर्व पक्षी या सर्वांना माझं आमंत्रण आहे. हे जनतेचं काम आहे. तुम्हाला अशी कुठली पत्रिका तुमच्या घरापर्यंत पोहोचणार नाही. हे आपल्या सर्वांचं नैतिकतेचं कर्तव्याचं काम आहे. सर्वांनी त्या दिवशी बहाणा न सांगता मी पुण्याला गेलो मी मुंबईला गेलो मी आजारी पडलो माझं दुखत होतं हे न सांगता
कुठलंही कारण न सांगता, सबब न सांगता मी आपल्याला तालुक्याचा सेवक आमदार, पालक आमदार म्हणून विनंती करतो. सर्व पक्षीय आजी माझी सर्व जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, सगळ्यांना विद्यमान खासदार, माजी खासदार जे काय असतील ते त्या सर्वांना माझी विनंती आहे. सर्व लोकांनी आपल्या असलेल्या या ट्रायबल म्हणजे आदिवासी विभागावर होणारं जे अतिक्रमण आहे शासनाचं, त्या बाबतीच्या न्याय निवडण्यासाठी त्याची चर्चा, त्याची समजून भूमिका समजून घेण्यासाठी आपण उद्याच्या 14 तारखेला ठीक सकाळी 11 वाजता आपण आजनावळ या गावामध्ये यावं. आजनावळच्या ग्रामपंचायतीच्या इथे शासकीय व्यवस्थेमध्ये सर्वांचं त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं आहे आणि अतिशय शांततेने कुठेही हुल्लडबाजी न करता एक वैचारिक देवाणघेवाणीची आणि सुंदर अशी बैठक आपण सगळेजण पार पाडू. माझं तर सुरेश भाऊ हेच म्हणणं, ही बैठक आपण यासाठी विचारलं. मी स्वतः याच्यामध्ये आज्ञाने आहे. म्हणजे तालुक्याचा आमदार गेल्या 20 वर्षांनी काम करतोय, त्याचे 2 टर्म मी आमदार राहिलो. मला माझं सुद्धा एक आज्ञा मला कळलं नाही की नक्की काय चाललंय. म्हणजे हा कोणाला दिल्लीला आणायचा आहे की राज्याला आणायचा आहे की आधारीला स्वतःला आणायचं आहे, लोकांसाठी कुणाला हे पाय करायचंय आणि कशासाठी करायचंय आणि कसं करणारा. म्हणजे तुम्ही आमच्या आयडेंटिफाय केलेल्या कुठल्या जमिनी तुम्ही कुठल्या शेतकऱ्याच्या आमच्या आधीच बोललेत का? त्याच्यामुळे तुम्हाला आधी कुणी होकार दिलाय का याच्या अगोदर 2022 मध्ये? नक्की काय अडचण आहे आपल्याला कळलं पाहिजे. आणि याचा आम्हाला विश्वासात नाही घेता तुम्ही पाठवलेला आदेश हा आम्हाला बिलकुल सुद्धा आमच्या स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखा आहे. आम्हाला आंदोलन ठेवून आमचा निर्णय घेणं ही लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळे माझी विनंती एवढीच आहे शासनाला की उद्याच्या 14 तारखेला तुमचे हे जे अधिकारी आहेत या बाबतीमध्ये त्यांच्याकडे याचा अभ्यास आहे, त्या सर्व मंडळींनी उद्याच्या 14 तारखेला येऊन आम्हाला त्याच्यामध्ये पुण्याबरोबरच्या असलेल्या अधिकाऱ्यांबरोबर प्रांत अधिकारी असतील, आमच्या तहसीलदार असेल, बीडीओ असेल आणि या व्यवस्थेच्या सर्व घटकांनी आजनावळ या ठिकाणी यावं. मी स्वतः सगळ्यांनी माझ्याही तालुक्यातल्या सर्वांना आव्हान आहे, आपण सर्वांनी यावं, ही गोष्ट आपण समजून घ्यावी. आणि त्या गोष्टीमध्ये जर असं वाटलं की आता या गोष्टीला आपण 100% थांबवणारच आहोत, तर उद्या सर्वांनी मिळून एक एकत्रपणा निर्णय शासनाला आपण कळवू की आम्हाला 21 तारखेला हे सगळं तुम्ही थांबवलं पाहिजे. 21ची तुमची जी सुनावणी आहे कोणती जन सुनावणी त्यावर थांबवली पाहिजे. तर हा जनतेतून आलेला विषय आहे. तर मी सुरेश भाऊला विनंती करेन की काल मी त्याच्याशी पुन्हा बोललो. रस्त्यामध्ये प्रवासात असताना काल उशिरा मला यावं लागत आलं, मला 2-2.5 वाजले होते. आज सकाळपासून दुसरे काही कार्यक्रम होते त्यामुळे येता नाही आलं. परंतु जेव्हा मी आता आलोय तर माझी सुरेश भाऊला विनंती राहील की आपण आपल्या भावना आम्ही समजून घेऊन उद्याच्या आज आंदोलन तुम्ही थांबवा आमचं असं म्हणून नाही, फक्त स्थगित करा. स्थगित म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला उद्याच्या बैठकीमध्ये तुमच्या तिथे वर आंदोलन रिकामं आपल्याला असं ठेवून जाता येत नाही. पण ते स्थगित करून तुम्ही जर आंदोलन आले, त्याची पूर्वतयारी केली आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चर्चा केली तर मला वाटलं की बाबा हे आपल्या मनासाठी झालेलं नाही. मला म्हणजे जनतेला वाटलं, आपल्याला वाटलं, मी पण जनतेचा माणूस आहे. मग हा लढा आपण तेवढं करू, हे आंदोलन आपण तेवढं करू आणि आंदोलन आपण चालू करू. परंतु आपण या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपण उद्याची 2 दिवस रेस्ट तर आपण घेतली, 12, 13 आणि 14. आजची 12ची रात्र, उद्या 13चा दिवसभर आणि व्यवस्थित त्याच्यावर जर समजा अभ्यास केला तर आपल्याला 14 तारखेला सगळ्यांना एकत्रपणे या सगळ्या विषयावर चर्चा करता येईल आणि त्याच्यातून मार्ग काढता येईल. आपल्याला शासनाशी बोलतात, शासनाचं काय करतात, शासन लादलंय आपल्यावर पण डायलॉग शून्य आहे. मधल्या काळामध्ये दत्ता भाऊ देवडे ही सगळी मंडळी गेली तिकडे, पण त्यांनी सांगितलं की आम्ही जन सुनावणीच्या वेळेला येऊ, तुझ्याशी बोलू, आमचे काय विषय आहेत तुझ्या पुढे मांडू आणि तोपर्यंत आम्हाला मध्ये कुणाशी आम्ही कुणाशी बोलणार नाही. म्हणजे थोडक्यात त्यांनी डायरेक्ट आपल्याला बाजूला करून अंमलबजावणीची प्रक्रिया चालू केलेली.
तर माझ्या दृष्टीने हे घातक आहे. आणि म्हणून सुरेश भाऊंना माझी विनंती राहणार की आपण त्या बाबतीमध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने तर या लढाया आपण एकत्र लढतो सर्वांसाठी. त्याचा विचार करून आपण यामध्ये जर थोडस स्टे केला म्हणजे आपण थोडस स्थगिती केली तर आपल्याला परवाच्या बैठकीमध्ये त्याचं स्वरूप धारण करता येईल अशी माझी नम्र विनंती राहील. आणि पुन्हा एकदा माझ्या तालुक्याच्या तमाम मायबाबतीला विनंती आहे, हे जे बाईट करतात नाही विदूषक सगळे यांचं फार काय मनावर घेऊ नका. कारण त्यांचं काय झालंय, त्यांना आता या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त टाइमपास करायचा आहे. आणि टाइमपास हा तालुक्याच्या जनतेला मान्य नाही. विधायक चर्चा होणं गरजेचं आहे, विधायक उत्तर चर्चेचं आहे. आणि आपल्या तालुक्याची इज्जत कुठं आणि काही बोलून चालणार नाही. आणि हे लोक ऐकतात ना राज्यातले, आता हे युट्यूब म्हणा किंवा छोट्या छोट्या कुठल्याही हे मास मीडिया म्हणा, हे जर अमेरिकेपर्यंत जात आहे. एक काही सोडलं का ते लांब पण जातं, लोक विचार करतात हे काय चाललंय. मला असं वाटतं की आपल्या तालुक्याचं संरक्षण हे आपल्या सर्वांच्या हातामध्ये, आपल्या तालुक्याचं लौकिक आपण सांभाळावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांनी उद्याच्या 14 तारखेच्या बैठकीला सकाळी 11 वाजता आजनावरच्या ग्रामपंचायतीकडे आपण सर्वांनी वाटचाल करावी अशी विनंती करतो. जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम, धन्यवाद.